उचल उचल उचल. I'm back. Hey. काय झालं? ना अरे काय झालं? आल्या. अरे दलजीतच्या वजनाची पोती एक केळा काय 100 या उचलन मी. पण तो दलजीत कुस्तीच्या मैदानात काही घबराणार आहे वय या पोत्यासारखा. तो तर इकडे तिकडे पळत राहील की. ते बी बरोबर आहे म्हणा. का तर राणा बाल्या उठ उठ उठ. मला एक आयडिया सुचल्या. ऐका आता ह्यो दलजीत याला तू इकडं तिकडं नुसतं पळवायचं. राणाला अजिबात उचलू द्यायचं नाही काय. मग बघ राणाची कशी प्रॅक्टिस होते ते. काय रे तुलाच काय बरकत मारतोस मला. हे बरकत दुसरी काहीतरी आयडिया सांग. राणा या पोत्याला आपण चाक बसूया आणि दलजीत जसं हलल तसं पोतं बी हलवायचं. कशी वाटते आयडिया? इकडे बरकत का तू सकाळ सकाळ काय खाऊन आलायस काय? काहीतरी उगाच आपलं. राधे जेवण घे बाई तेवढं बांधून. माझं पोरग रात दिस तिकडे मेहनत करते बघ. हो दा का राणादाला खाऊ वाटतंय म्हणून एवढं समजा जेवण केलायसा. मग सोडून द्या की राग आता. राग कुठं आहे ग? मग बोलत का नाही राणादा संकट? अगं तो माझा ऐकतच नाही. मी एवढं जीव तोडून सांगते त्याला तर तो आपलंच खरं म्हणतोय. हे बघा राणादा आता कुस्ती खेळणारच म्हणालात तर मग तुम्ही असं बोलणं सोडून चालेल काय? व 4 शब्द बोला की त्यांच्या संकट. मला बी माप बोलू वाटते ग पण मी त्या कुस्तीच्या विरोधात आहे बघ. अहो तुमचा किती बी विरोध असला तर राणादा खेळायचं थांबणार आहेत काय? अहो मग कशाला उगाच हा बोला. राधे जेवण भर पटपट तेवढं. होय गोदाक्का गोदाक्का हे कुस्ती खेळणारच आहेत माहितीये ना तुम्हाला. यांचा पाय परत दुखावला जाईल का काय अशी भीती माझ्याही मनात आहे. पण कुस्तीमुळे यांच्यात झालेला चांगला बदल बघताय ना तुम्ही. किमान त्यासाठी तरी यांची साथ द्या ना. हे कुस्ती खेळणारे आता हे तुम्ही मान्य केलेत ना.
यांच्यात शक्ती वाढावी म्हणून तुम्ही मागून धडपडही करताय. तू लढ बिंदास, ही गोदाक्का तुझ्या पाठीशी. असं ऐकायला यांचा जीव कासावीस होतो. वय गोदाक्का, थोरल्या वहिनी साहेब एकदम बराबर बोलायलात बघा. तुम्ही एकदा त्या म्हणतात तसं बोला की राणादा संगट. तुमचे 2 शब्द त्यासनी लई मोठी ताकद देतील बघा. गोदाक्का, आता यांची तयारी फार छान चालू आहे. ताकदही येते परत. पण तुम्हाला माहितीये नाही किती इमोशनल आहे. ह्यांना जर का जिंकायचं असेल, ताठ मानेनं उभं राहायचं असेल, तर ताकदीबरोबरच तुमच्या 2 शब्दांची गरज आहे. मला समज कळते ग, पण माझ्या मनाला पटत नाही. उद्या काय माझ्या रानाला जास्त कमी झालं तर मी कसं म्हणू त्याला कुस्ती खेळ म्हणून. आईला आपल्या मुलाची कायम काळजी असते. ती सतत त्याला आपल्या जवळ ठेवू पाहते. पण कधी ना कधी आईचं बोट सोडून मूल बाहेर धावतच ना. मग आईही समजून जाते. आपल्या मुलाला पुढे जायचं असेल, काहीतरी चांगलं करून दाखवायचं असेल तर त्याचं बोट सोडायला हवं. प्लीज तुम्ही यांना मोकळं सोडा. यांना उंच भरारी घ्यायची तर तुम्ही यांना पाठबळ द्या. द्याल ना? आपल्याला आपल्या मनातली भीती दूर करायलाच हवी. कराल ना माझ्यासाठी? तुमच्या राणासाठी. चल, माझा राणा भुक्यावला असेल तिकडं. चल आपण जेवण घेऊन जाऊ त्याला. चला. द्या. चला. अरे एवढं कर निवांत बसलायस तू? वय सरळ नाही वय तुला. आणि अजिबात ढिला पडायचं नाही बघ. आणि जर ढिला पडलास तर चांगलंच मोडतो बघ तुझं. गप्प बसतो का? तर आधीच आम्हाला काही सुधारणा आलंय. दोघं त्यात डोसकं खाऊ नका तुम्ही. का काय झालं? काय झालं ना? त्या दलजीच्या वजनाचं पोतं आणलंय. पण दलजीत काय पोत्यासारखं का बसणार आहे वय? राणादान कशी करायची प्रॅक्टिस? अरे एवढंच आहे वय. मी आहे की. माझ्याकडे आयडियाची प्रायमरी स्कूल आहे. काय करा माहितीये काय? या पोत्यावर अब्राकडाब्रा जादू करा. म्हणजे पोता आपण घालेल की. हा. अरे गप की. अरे असं जादू बिदू काय नसते. अंजलीबाई सांगतात ना व? त्या दलजीतलाच बोलल तर. ए दलजीत काय तुझा पाहुणा आहे? बरं दलजीतला बोलवलं. हा मग घरच्या दलजीत संग खेळ की तू. यो कोण? अरे हो घेऊ घरचा दलजीत. कोण? मी? हा तूच की. तुझं दलजीत सारखंच वजन आहे. राणादा ह्याला उचलून आपटायची प्रॅक्टिस कर बघ. मी? नाही रे बाबा. का नाही? वय तू राणादाला साथ द्यायचं ठरवलंयस ना? वय वय होय बाल्याच दलजीत बनल आता. हा अरे माझ्या आणि दलजीत मध्ये फरक आहे. अरे तू वज्र केसरी उस्तपर्यंत फरक मिटवून टाक. खरंय बाल्या. पोरं बोलतायत ते बरोबर आहे. हा आतापासून तू दलजीत आणि मी तुझ्या संगत प्रॅक्टिस करणार. होय
अरे ती तर तू करतोस की. अरे ते भाल्या म्हणून करतोयस ना व. पण आतापासून दलजीत म्हणून खेळायचं तू. हा वय त्या दलजीत सारखं तू बी बनायचं. हा वय आणि हाय नाही ती ताकद लावायची. आणि कुंशीनं बघायचं रानादाकडं आणि कुंशीनं वागायचं, कळलं काय? आपल्याला नाही जमणार बाबा ती. अरे भाल्या तर तू असं का करायलायस? तू रानादाला मदत करायची ठरवलंयस ना वा? भाल्या नाही म्हणू नकस रे. अरे पण राणा ए, तू ग भाऊ कशाला खायलायस? भाल्या तू दलजीत. हा दलजीत भाल्या. हा, भाल्या दलजीत, भाल्या दलजीत, भाल्या दलजीत, भाल्या दलजीत, भाल्या दलजीत, भाल्या दलजीत. भाल्या आता तू भाल्या विसरून जायचं आणि दलजीत सारखंच वागायचंच बघ. हा हा दलजीत गत खतरनाक म्हणजे रानादाला दलजीची सवय होईल बघ. ऐकलं का भाल्या? पण मला नाही व्हायचं. अरे भाल्या ऐक की. अरे थांब की भाल्या. भाल्या अरे भाल्या ऐक की. भाल्या ऐक की. हे भाल्या दा डरपोक. ए ए ए तू लड़ेगा मेरे साथ? तू लड़ेगा? चला. एक जाफर लगाऊंगा ना सीधा उठ जाएगा. बजर केसरी का सपना सपना ही रहेगा. तेरा बचा हुआ पैर तोड़ने की गारंटी मैं देता हूँ. अरे वा एक नंबर बघ. हा बर जरा एक काम काकातलं कलिंगड आहेत ना जरा अजून वाढव. हा. ए मच्छर. हाथ लगाए तो हाथ तोड़ दूंगा. अरे बाले मी बरकत आहे बरकत. कौन बरकत? ए मी नाही आमचा राणा आहे राणा. तो लढेगा तेरे साथ. हा राणा दाखव रे कोल्हापूर हिसका. तुझं खरं खरंच तंगड मोडायला पाहिजे बघ. काय ठरलं होतं आपलं? एक मिनिट. भाल्या त्या भाल्याने दलजीत आहे आणि भाल्या जे करायलाय ते बरोबर करायलाय. भाल्या
कुठली बी दया मायानं दाखवता खेळायचं काय? तू असाच खेळत राहिला तर माझा सराव बरोबर होईल. वय वय बरोबर आहे बरोबर आहे. चला परत करा कुस्ती. हा करा चला माग चल चल. हा राणा हा काय देणार? ताईच ना चंदा, मला अजूनही खरं वाटत नाही तुम्ही आम्हाला कशाला मदत करशील. कारण तुमचा आणि आमचा उद्देश एकच आहे. तुम्हासनी कुस्ती जिंकायची आहे आणि आम्हासनी आमचं घर. पण राणा हरल्यावर तुम्ही घर कसं काय जिंकणार? तो आमचा प्रश्न आहे वस्ताद. तुम्हासनी कुस्ती जिंकायची हाय का नाही तेवढं सांगा. जिंकायची आहे आणि आम्ही ती जिंकणारच. कोणाच्या बत्तीची गरज नाही आम्हाला. तो पट्ट्या बघितला का? आमच्या राणा भाऊजींच्या मनात आलं तर असलं 56 पैलवान लोळवत्याल. बघा, आम्ही स्वतःहून आलोय तुमच्या मदतीला. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, नाहीतर राहू द्या. मेरे को औरत की मदद की जरूरत नहीं है. जा घर जाके अपना रोटी सब्जी बना, जो औरत का काम होता है. ठीक आहे, मग हरल्यावर काळं तोंड बघायला लई मज्जा येईल. ए चल चंदे, चल. आपल्याला बी कुणाच्या मदतीची काही गरज नाही. चल थांबा, बसा बसा. तुम्ही का मदत करायला हे जर नीट कळलं तर मग बघू. मला सांगा, स्वतःच्या दिरावर एवढा कसला राग? त्यांच्यावर आमचा कसला बी राग नाही, पण ते जर कुस्ती हरलं, पाय कायमचा गमावून बसलं तर त्यांच्या बायकोची चांगली जिरल. आपल्या नवऱ्याच्या मोडकेपणाला आपण स्वतः जबाबदार आहे हे जेव्हा तिला समजल का नाही, तेव्हा ती कायमची संपल. आणि मग या घराची मालकीन फक्त आम्ही. अच्छा, म्हणजे दिराचा पाय मोडायचा म्हणा की तुम्हाला? तसं समजा पाहिजे तर. बर, काय मदत करणार आहे तेवढं सांगा. चंदा, ही मदत. वरनं राणा भाऊजींची प्रॅक्टिस कशी चालू आहे याची खडानखडा माहिती. शत्रू गोटातल्या हालचाली माहिती असल्या की जिकायला सोपं जातंय. हे माहिती आहे ना तुम्हाला? होय, शत्रुकोटातली माहिती पाहिजेच की. चालतंय, तुमची मदत मंजूर. मग ठरलं, पाय कायमचा बाद झाला पाहिजे. झाला म्हणून समजा. ठीक आहे, येतो मग आम्ही. या, मांडलं पाहिजे या बाईला. दलजीत, अरे तेरे से भी खतरनाक निकली. मैंने जैसा सुना था आज देख भी लिया. घर का आदमी घर का दुश्मन, वो क्या कहते उसको? भाऊबंदकी फेवरेट शब्द आहे आमच्या मराठ्यांचा. तू तयारी कर मेरे पट्टे.
अब वज्र केसरी अपनी है